प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 11 मार्च 2026 बुधवार। देवाचे प्रेम आशा निराश करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे देवाचे प्रेम आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे। रोमकार 5 अध्याय 5 वचन। देवाचे सर्वात महान गुण म्हणजे प्रेम। देव प्रेम आहे। पहिले योहान अध्याय 4 8 वचन। त्यांचे प्रेम हे त्यागमय प्रेम आहे, सक्रिय प्रेम आहे आणि तो आपले प्रेम आपल्यावर स्वच्छेने ओतण्यास तयार आहे। त्या प्रेमामुळेच पित्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला। त्या प्रेमामुळेच पुत्राने आपले रक्त आणि आपले प्राण आपल्यासाठी दिले। ग्रीक भाषेत दैवी प्रेमाला अगापे असे म्हणतात। असे प्रेम जे स्वतःला अर्पण करते आणि परत काहीही अपेक्षा ठेवत नाही। या जगातील सर्व प्रकारचे प्रेमामध्ये प्रभूचे प्रेम सर्वोच्च आहे। असे प्रेम पाहून अर्पण तक होते। दक्षिण अमेरिकेत 4 आयड फिश 4 डोळ्याची मासली नावाची एक मासली आढळते। तिच्या विशेषता अशी की ती एकाच वेळी पाण्याचे वर आणि खाली पाहू शकते। ती पोहत असताना तिच्या डोळ्याचे खालचा भाग पाण्याखाली आणि वरचा भाग पाण्याची वर असते। तिच्या डोळ्याची रचना अशी आहे की ती 2 दिशांकडे एकाच वेळी पाहू शकते। त्याचप्रमाणे तुमचे प्रेमही 2 दिशांकडे पाहणारे असले पाहिजे, पहिलेवर स्वर्गातील देवाकडे, दुसरे पाहेर पृथ्वीवरील तुमच्या भाऊ बहिणीकडे। प्रभूने 2 महान आज्ञा सांगितल्या नाहीत काय? आपल्या सर्व हृदयाने, आत्म्याने, सामर्थ्याने आणि बुद्धीने देवावर प्रेम करावे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करावे। ख्रिस्ती जीवनाचे सौंदर्य प्रेमात आहे। जेव्हा अविश्वासी तुमच्यातील प्रेम पाहतात तेव्हा ते प्रभूकडे आकर्षित होतात। देवाचे प्रेम पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या अंतःकरणात ओतले गेले आहे। दैवी प्रेमाची खोली समजून घेण्यास पवित्र आत्म्याची तुम्हाला मदत करतो। तुम्ही कधी विचार केला आहे काय की कठोर, अनावश्यक आणि प्रेमहीन शब्द पवित्र आपल्याला दुःखी करतात? काही लोक इतर विषयी कठोर बोलतात। काही जण जात किंवा पार्श्वभूमीवरून थट्टा करतात। काही गरीबाकडे तुच्छतेपणे पाहतात। असे घडते तेव्हा देवाचे हृदय दुःखी होते। सर्व कटुता, संताप, राग, ओरडा, सर्व कटुता, संताप, राग, ओरडा आणि निदान लस्सी तसेच सर्व द्वेषभाव तुमच्यापासून दूर होऊ दे। एफेसियर अध्याय 4 31 वचन। प्रिय देवाची लेकरांनो, एकमेकांशी दयाळू द्या, कोमल अंतःकरणाचे व्हा आणि एकमेकांना क्षमा करा, जसे देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली। एफेसियर अध्याय 4 32 वचन। देवाचे प्रेमाने परिपूर्ण व्हा। पुढील म्हणण्यासाठी वचन पहा, पित्याने आपल्यावर किती महान प्रेम केले आहे की आपण देवाची मुले म्हणवले जावे। पहिली योहान 3 अध्याय 1 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 14 अध्याय 15 अध्याय 16 अध्याय। संध्याकाळी मार्क 12 अध्याय 28 वचन से 44 वचन। धन्यवाद।